नमस्कार. कल्याणच्या सांगती या कल्याण चॅप्टर मेंबरच्या घरगुती मुलाखतींच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायक काणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत कल्याणच्या पहिल्या महिला चॅप्टर हेड डॉक्टर स्मिता तनखीवाले यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. आज आपण मुलाखती करता वेळात वेळ काढून इथं आलात त्याबद्दल तुमचं खरोखर स्वागत आहे आणि तुमचे मनपूर्वक धन्यवाद. अगदी घरगुती मुलाखतींचा सोहळा आहे, सुरुवात करायची? हो, अगदी. मित्रांनो, सुरू करूया स्मिता मॅडम बरोबर गप्पांची मैफल. मॅम, डॉक्टर स्मिता तनखीवाले म्हणून आम्ही आज तुम्हाला गेली 5-6 वर्ष ओळखतो. कल्याणच्या पहिल्या महिला चॅप्टर हेड आणि जबरदस्त परफॉर्मन्स त्यावेळेला होता. तुम्ही एक असा पायंडा पाडला की चॅप्टर हेडनी कसं असावं आणि देन इट द स्टोरी फॉलोड. त्याच्यानंतर प्रीती फडके चॅप्टर हेड झाल्या अँड वी रेस्ट इज हिस्ट्री ॲज वी ऑल से. पण हे सगळं आम्ही जरी ओळखत असतो तरी आज गप्पांच्या मैफिलीत, गप्पांच्या ओघात आम्ही नुसत्या चॅप्टर हेड म्हणून तुमची जी असलेली ओळख आहे त्या पलीकडे जाऊन काही प्रकारच्या पाहणार आहोत, ज्यात स्मिता मॅम व्यक्ती म्हणून कशा आहेत, प्रोफेशनल म्हणून कशा आहेत आणि एक अत्यंत यशस्वी काउन्सिलर म्हणून काय आहेत हे जाणून घ्यायला आम्हाला आवडणार आहे. तर अगदी सुरुवात पहिल्यापासून करूया. आपलं थोडंसं बालपण, शाळा, कॉलेज या प्रवासाबद्दल सांगा. नक्कीच. माझं बालपण हे अत्यंत समृद्ध, आनंदी असं गेलं. त्याचं कारण म्हणजे माझे वडील हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये एका चांगल्या पोझिशन डायरेक्टर लेवलला होते आणि हाफकिनमध्ये पिंपरी, पुणे आणि मुंबई अशा 2 त्याच्या ब्रँचेस आहेत. त्यामुळे दर 3 ते 4 वर्षांनी त्यांची बदली व्हायची. त्याच्यामुळे माझं बालपण मुंबई आणि पिंपरी, पुणे या दोन्ही ठिकाणी सारखंच गेलं. म्हणजे दर 3-4 वर्षांनी बदल्या झाल्यामुळे दोन्ही ठिकाणी राहायला मिळालं. त्याच्यामुळे तिथले दोन्ही ठिकाणचे अनुभव गाठीशी आहेत. माझी शाळा पिंपरीला हिंदुस्तान अँटीबायोटिक्सची जी शाळा होती तिथे शिक्षण झालं आणि मुंबईला परळ येथे आर्यभट्ट हायस्कूल इथे शिक्षण झालं. वडील हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये इन्चार्ज असल्यामुळे तिथे राहण्यासाठी आम्हाला प्रचंड मोठा एक बंगला होता आणि त्या बंगल्याला जवळजवळ 12 खोल्या होत्या. वाह, क्या बात. ब्रिटिश काळातील तो बंगला असल्यामुळे एक खोली जवळजवळ आताच हे जे आपलं घर आहे तेवढी एक खोली, अशा खोल्यांचा तो बंगला होता. आणि कधी कधी संध्याकाळी आईने जर का काही आणायला सांगितली वस्तू शेवटच्या खोलीतून तर आम्हाला तिथे जायची भीती वाटायची. एवढं प्रचंड मोठं घर होतं. बरोबर. त्याचबरोबर पुढे आणि पाठीमागे मोठं अंगण आणि आमचं स्वतःचं शेती केल्यासारखं गार्डन होतं. वा, क्या बात आहे. म्हणजे हे परवाच्या घराबद्दल सांगताय का? पिंपरीच्या घराबद्दल. अच्छा, बरं. आणि हे आपण साधारण कधीचा काळ बोलतोय? हा काळ होता साधारण म्हणजे माझं 5वी ते 9वी शिक्षण तिथे झालं. म्हणजे साधारण 77 सालापर्यंत. अच्छा. म्हणजे 73-74 ते 77 हे साल होतं. बरं. आणि तिथे म्हणजे घरातल्याच सगळ्या भाज्या, फळं, फुलं हे सगळं घरीच असायचं. बरोबर. अगदीच. तर बालपणाबद्दल म्हणजे सांगायचं झालं तर इट वॉज लाईक अ प्रिन्सेस. म्हणजे तसं लहानपण माझं गेलं. कारण की घरामध्ये खूप सारे नोकर चाकर होते घराचा मेंटेनन्स करण्यासाठी. म्हणजे अगदी सांगायची गोष्ट झाली तर झोपेतून उठलं की चादर घडी करण्यासाठी सुद्धा माणूस होता. अगदीच, प्रश्नच येत. म्हणजे तसं बालपण गेलं. आणि हाफकिन इन्चार्ज म्हणजे या सुखसुविधा असणं अपेक्षित आहे. त्यात परत तुम्ही 77 सालात पिंपरी आणि आत्ताचं पिंपरी. म्हणजे मी समजू शकतो की मोकळं रान मागे होतं शेत असल्यासारखं आणि मोठं शिवार किंवा पटांगण आणि मोठमोठ्या खोल्या आणि त्यावेळेचा 12 खोल्यांचा बंगला. म्हणजे निश्चितच कल्पना येऊ शकते की काय बालपणी तुम्ही अनुभवलं असेल. किंवा जसं तुम्ही म्हणालात की शेवटच्या खोलीत जायची भीती वाटायची. बरोबर. ते घर मोठं असल्यामुळे निश्चितपणे. याच्यानंतर हे झालं लहानपणी. शाळा आर्यभट्ट तुम्ही सांगितली जी परळ अजूनही सुरू आहे आणि बऱ्यापैकी सुविख्यात शाळा आहे.
आपलं कॉलेज किंवा महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं? त्याच्यानंतर म्हणजे 10वी पासून पुढे माझं सगळं शिक्षण मुंबईत झालं आणि 10वी आर्यमठ मधून झाल्यानंतर 11वी 12वी महर्षी दयानंद कॉलेज जे घराच्या जवळच होतं त्या ठिकाणी झालं आणि 12वी नंतरचं सगळं शिक्षण व्हेटरनरी कॉलेज, मुंबई व्हेटरनरी कॉलेज जे आहे ते आमच्या घरापासून परत 10 मिनिटावरती होतं, तिथे सगळं शिक्षण माझं झालं. पोस्ट ग्रॅज्युएशन पण तिथेच झालं व्हेटरनरी कॉलेजमध्ये. जबरदस्त. त्याच्यामुळे खरं तर मुंबई सारख्या ठिकाणी राहून सुद्धा कुठेही ट्रेननी किंवा बसनी प्रवास करण्याचा योग आला नाही शिक्षण चालू असताना. म्हणजे हे विशेष आहे. हे विशेष आहे कारण आपण ज्या ट्रेनला मुंबईची लाईफलाईन समजतो, बरोबर, तुम्हाला त्याचा योग आला नाही किंवा आलाच असेल तर अगदी उशिरा. हो, त्या बाबतीत MD कॉलेज तर परळ म्हणजे अगदी अतिशय फेमस. अजूनही MD कॉलेजची क्रेज आहे आणि बरेच सेलिब्रिटी मराठी कलाकार MD कॉलेजवरून आले, कारण तसं कल्चर आहे MD कॉलेजला आणि ते जपलेलं आहे. कॉलेजमधला काही गमती गमती आठवतात? हो, व्हेटरनरी कॉलेजमध्ये खूप मज्जा केली. माझे जे सगळे मित्रमैत्रिणी आहेत, ज्यांचा आमचा जो ग्रुप आहे तो अजूनही आहे. आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि आम्ही वेळोवेळी दर 5-6 महिन्यामध्ये अजूनही भेटत असतो. कॉलेजच्या काळातल्या गमती जमती म्हणजे अभ्यासाबरोबरच खूप आपण म्हणतो एंटरटेनिंग प्रोग्राम्स, कॉलेजचे जे गॅदरिंग्स व्हायचे त्याच्यामध्ये 3 अंकी नाटकांमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे आणि म्हणजे तो एक खूप चांगला संस्मरणीय अनुभव सांगता येईल. दरवर्षी आमच्याकडे गॅदरिंग्स खूप मोठ्या प्रमाणावर व्हायचे, म्हणजे आठवडाभर चालायचं तो प्रोग्राम आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम असायचे. तर त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मी भाग घेत असे. माझ्या वडिलांचा त्याला खूप पाठिंबा होता. हे फार महत्त्वाचं. हो, फार महत्त्वाचं, कारण त्या काळामध्ये कॉलेजमध्ये नाटकांमध्ये वगैरे काम करणं थोडस असं होतं की मुलगी मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये ऍक्सेप्टन्स नव्हता तेवढा. तर वडिलांनी सांगितलं की आपण चौफेर आपली वाढ झाली पाहिजे, म्हणजेच पर्सनॅलिटी. तर तुला ज्याच्यात आवड आहे ते तू कर. त्याच्यामुळे मला ती आवड होती आणि त्याच्यामध्ये मी काम केलेलं आहे. नाही, आणि हे अतिशय कौतुकास्पद आणि महत्वाचं आहे की वडिलांकडनं तो पाठिंबा होता. हो, आणि परत त्यात तुम्ही वेटरनरी डॉक्टर होत असतात तिकडं अभ्यासाकडे जास्त लक्ष दे, अशा कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये तुला काय करायचंय असं त्यांनी म्हणून मागे खेचले नाही, अजिबात नाही. अतिशय कौतुकास्पद. आम्ही प्रबोध सरांचा इंटरव्ह्यू घेतला मॅम, तेव्हा त्यांनी सुद्धा MD कॉलेजच्या आठवणी सांगितल्या आणि त्या मला तेव्हा आम्हाला म्हणाले पण त्या इंटरव्ह्यू मध्ये की त्यांची आयुष्यातली पहिली मैत्री ही स्मिता, म्हणजे त्या स्मिता तुम्हीच. हे खरं? हो, बरोबर आहे. त्यावेळेला मी जेव्हा 11वीला ऍडमिशन घेतली, म्हणजे 10वी पास झाले, त्यावेळेलाच प्रबोध नागपूरवरतून परळला राहायला आले. तर ती आमची पहिली भेट आणि पहिली मैत्री तिथे झाली. तर 11वी 12वी माझं MD कॉलेजमध्ये जेव्हा झालं त्यावेळेला आम्ही मित्र मैत्रिणी म्हणूनच होतो. मला 2 भाऊ आहेत. माझे 2 भाऊ प्रबोध आणि मी, अशी आमची चौघांची चौकडी होती. जबरदस्त. आणि आम्ही कुठेही जायचं असलं किंवा काहीही खेळ असला तर आम्ही 4 जण नेहमी एकत्र असायचो. आम्ही हाफकिनमध्ये खूप क्रिकेट खेळलेलो आहोत, बॅडमिंटन खेळलेलो आहोत. तर हे आम्ही सगळं लहानपणापासून म्हणजे तेव्हापासून एकत्रच खेळलेलो आहोत आणि ते एन्जॉय केलेलं आहे. फॅन्टॅस्टिक, जबरदस्त. सो प्रबोध सरांबरोबरची पहिली भेट तिथं मैत्री आणि ऍज वी नो इतका सुखाचा अप्रतिम संसार तुम्ही गेली 4 दशकं करताय. त्याचबरोबर तुमच्या परिवारात 2 गोड मुलं आहेत, प्राजक्ता आणि साई. तर त्यांच्याबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल. माझं शिक्षण जेव्हा पूर्ण झालं, म्हणजे मी डिग्री जेव्हा घेतली, डॉक्टर झाले, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची इच्छा होती. त्याच्यासाठी ऍडमिशन घेतली आणि लगेच लग्न झालं. म्हणजे मी 21 वर्ष पूर्ण केले, 22व्या वर्षी लग्न झालं. आणि ते इतक्या लवकर लग्न करण्याचं कारण की पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं नव्हतं, नुकतीच ऍडमिशन घेतली होती. माझ्या सासूबाईंची खूप इच्छा होती की आमचं लग्न लवकर व्हावं, कारण माझे सासरे त्यावेळेला खूप आजारी असायचे. तर त्यांच्या डोळ्यादेखत हे कार्य व्हावं म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना विनंती केली की लवकर आपण लग्न करूया. आम्ही अजिबात सेटल नव्हतो, कारण की प्रबोधला नुकतीच नोकरी लागलेली होती, अगदी नवीन नोकरी. त्यावेळेला पगारही खूप जास्त नसायचे त्या काळामध्ये, म्हणजे साधारण 1984चा सुमार. तर आणि माझं शिक्षण चालू असल्यामुळे काहीही इन्कम नव्हतं. तर आम्ही अजिबात सेटल नसताना आमचं लग्न झालं.
85 मध्ये. आणि मग त्याच्यानंतर मी माझं सगळं शिक्षण पूर्ण केलं. माझं शिक्षण 2 वर्ष पुढे पूर्ण झाल्यानंतर आमच्या परिवारामध्ये वाढ झाली, म्हणजे प्राजक्ता झाली आणि त्याच्यानंतर साहिल. तर अशी 2 गोजीरवाणी मुलं आम्हाला आहेत. पण हे अगदी कौतुकास्पद आहे. म्हणजे जसं मला राहून राहून फार असं कौतुक वाटतं की वडिलांनीही पाठिंबा दिला की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आपण फक्त अभ्यासानुसार अजून चालणार नाही, तर आपण सगळ्याच क्षेत्रांमध्ये गेलं पाहिजे. जिथं आवड आहे, जिथं पॅशन आहे, तिथं वेळ दिला पाहिजे आणि ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत. सिमिलरली प्रबोध सरांच्या वडिलांनी गळ घातली की वेळ आता आलेली आहे, ठीक आहे, मुलं सेटल नाहीयेत अजून, पण आपण लग्न करून घेऊया. म्हणजे घरातनं सुद्धा तुमच्यावरती तो विश्वास दाखवला गेला की आता या विशिष्ट कारणामुळे जरी लग्न करत असलो तरी ही मुलं स्वतःच्या पायावरती ओव्हर अ पिरियड टाइम निश्चित उभं राहतील. किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन व्हायचं होतं तरी पण तो तुम्हाला सपोर्ट दिला गेला की नाही बाळा, थांबू नकोस, लग्नानंतर तुला हे पूर्ण करायचंय. कारण हे लग्नानंतर होणं फार कठीण होतं. माझ्या वडिलांना तेच वाटत होतं की म्हणजे घरी जी परिस्थिती होती की सगळं म्हणजे रेडी होतं, कारण की नोकर चाकर घरामध्ये फक्त अभ्यास करायचा. लग्न झाल्यानंतरच्या ज्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत की संसाराची जबाबदारी, सगळं घर सांभाळणं, हे सांभाळून पुढचा अभ्यास करणं, तर त्यांना थोडंसं वाटत होतं धाकधूक की अडचणी येतील पुढे. तर त्यांनी मला ते सांगितलं होतं की फक्त तुझं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे हे बघ, कितीही अडचणी आल्या तरी ते सोडायचं नाही. आणि ते मनात घेऊनच मी पुढे गेले की मी ते सोडणार नाही, ते मी पूर्ण करणारच. आणि त्याच्यासाठी सांगायचं झालं तर जसं मी आधी वर्णन केलं होतं की घरामध्ये ज्या कंडिशन्स होत्या त्याच्यामध्ये लग्न झाल्यानंतर खूप तफावत झाली. कारण की मी जसं म्हटलं की 12 खोल्यांचा बंगला होता आणि आम्ही अजिबात सेटल नव्हतो. लग्न झाल्यानंतर जेव्हा आम्ही मालाडला पहिल्यांदा राहायला गेलो, आमचं घर हे 1 रूम किचन होतं. वा, 12 खोल्यांच्या घरातनं 1 रूम किचन, आणि आपण 40 वर्षांपूर्वी साधारण बोलतो. हो. आणि जेव्हा मी घरामध्ये चालायचे 1 रूम किचन मध्ये, तेव्हा मी इकडून तिकडे गेल्यानंतर मला असं वाटायचं की घर संपलं. खरंय, खरंय, अगदीच खरंय. आणि मी नेहमी यांना म्हणायचे की घरामध्ये चालल्यासारखंच वाटत नाहीये, घर एकदम एवढं छोटं होतं. तर म्हणजे हे खूप मोठं लाईफ मधलं ट्रान्झिशन होतं. ऍब्सोल्युटली. आणि ऍडजस्ट करणं खूप कठीण, खूपच कठीण होतं. आणि दुसरी गोष्ट, जसं मी सांगितलं की माझं कॉलेज ग्रॅज्युएशन पर्यंत वॉकिंग डिस्टन्स 10 मिनिटावरती होतं. आणि लग्नानंतर मालाडला राहायला गेलो आणि तिथून माझ्या आयुष्यातला पहिला मुंबईतला ट्रेनचा प्रवास चालू झाला. करेक्ट. पण 85 वर्षापूर्वी निश्चितच आजच्या एवढी गर्दी नव्हती, पण अजिबात ट्रेनच्या प्रवासाची धग लागलेली नाही किंवा सवय नाही. आणि एकदम परळवरनं मालाड, तसं मालाड तेवढं डेव्हलप नव्हतं 85 साली. नाही, आपल्याला असं वाटतं म्हणजे आत्ताच्या गर्दीच्या मानाने जरी गर्दी नसली तरी तिथे उभं राहूनच प्रवास करावा लागत होता. म्हणजे तेवढी गर्दी तिथे तेव्हाही नसायची. मालाड स्टेशन खूप गजबजलेलं, त्याच्यामुळे चढा आणि उतरायला सुद्धा खूप गर्दी असायची. निश्चितपणे. आणि परत त्या स्टेशनची गाडी नाही, म्हणजे बोरिवली येणारी गाडी पकडायची. हो. तर ती सवय. आणि शिवाय संसाराचं आपलं रोजचं जे काम असतं, म्हणजे रोजचा सकाळचा नाश्ता, डबा बनवणे दोघांचा पण, आणि प्रोफेशनल कॉलेज असल्यामुळे सकाळी 8 वाजताचे लेक्चर्स असायचे किंवा 9 वाजताचे, तर हे सकाळी सगळं उठून लवकर करून कॉलेजला यायचं. फुल डे कॉलेज असायचं, संध्याकाळी 5-5:30 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर परत प्रवास करून मालाडला जायचं, तेव्हा घरी पोचायला साधारण 7 वाजायचे. आणि त्याच्यानंतर परत संध्याकाळचा स्वयंपाक करायचा, जेवायचं आणि मग अभ्यास करायचा, कारण की पोस्ट ग्रॅज्युएशन. त्याच्यामुळे लाईफ मध्ये हे खूप मोठं ट्रान्झिशन होतं निश्चित. आणि प्रचंड चॅलेंजिंग. म्हणजे नुसतं मोठं ट्रान्झिशन नाही, ते तितकं चॅलेंजिंग होतं. कारण ते आधी मेंटली एक्सेप्ट करायचं आणि मग एक्झिक्यूट करायचं, जोपर्यंत पूर्ण होत नाही. खरंच कौतुकास्पद आहे मॅम हा प्रवास. मंडळी, आपण बघतोय, मी जे काय प्रत्येक इंटरव्ह्यू सांगत आलेलो आहे किंवा मी शेअर करत आलेलो आहे की आपल्या सगळ्या मेंबरच्या आयुष्याचा, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातला प्रवास आपण या मुलाखतीत जाणून घेणार आहोत. आणि जे सगळं आपण मकरंद सरांच्या इंटरव्ह्यू ऐकलो तेच आता आपण स्मिता मॅमच्या पण इंटरव्ह्यू मध्ये ऐकतोय. आणि खरोखर ही माहिती आम्हाला प्रेरणादायी आहे की जे ट्रान्झिशन होतं त्याची तुम्ही जिद्द दाखवली, सपोर्ट होताच मान्य आहे, पण शेवटी ती जिद्द त्या व्यक्तीला दाखवायला लागते. त्या व्यक्तीचं आयुष्य त्याला घडवायचं असतं आणि ती व्यक्ती जे करते त्याच्यावरती त्याचं आयुष्य घडतं किंवा घडत नाही. पण तुम्ही हार मानली नाहीत आणि तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. प्राजक्ता आणि साहिल बद्दल आपण बोललोच.
याच्यामध्ये अजून थोडंसं सांगावंसं वाटतं की माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन जे कम्प्लीट झालं त्याच्यामध्ये प्रबोधचा वाटा खूप मोठा आहे. कारण की जेव्हा मी ते अभ्यास करत होते तेव्हा मी थकलेली असायचे बऱ्याचदा, खूपदा झोप यायची कारण की दिवस पूर्णपणे खूप धकाधकीचा असायचा. तर माझा अभ्यास करताना किंवा माझे काही जर्नल्स कम्प्लीट करताना किंवा काय आणि प्रचंड मला मदत केलेली आहे. म्हणजे माझा थिसिस जो मी सबमिट केला आणि कम्प्लीट करू शकले त्याचं श्रेय मी प्रबोधना देते की त्याच्यामुळे मी हे कम्प्लीट करू शकले. वा, क्या बात आहे. म्हणजे आपण नेहमी असं ऐकतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे नेहमी एका स्त्रीचा वाटा असतो. तसंच तुम्ही आज अभिमानाने सांगताय की तुमच्या या यशामागे प्रबोध सर खंबीरपणे उभे होते. त्यांची किंबहुना असं म्हणणार नाही मागे, तर त्यांच्या बरोबर तुमच्या खांद्याला खांदा लावून ते तुम्हाला साथ देत होते. आणि दॅट्स व्हाय वी से ऑलवेज इट्स अ पेअर मेड फॉर इच अदर. फॅन्टास्टिक मॅम. हा जो परिवार किंवा तुमची थोडक्यात जर्नी पोस्ट ग्रॅज्युएशन कसं झालं इथपर्यंत, पण त्याच्यानंतर उच्च शिक्षणाकरता तुम्ही परदेशी पण गेला आणि तिथं कामही केलं आणि त्याचाही तुमचा फार मोठा अनुभव आहे. तर त्या अनुभवाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. हो, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन मी बॉम्बे वेटरनरी कॉलेजमधूनच केलं. ते झाल्यानंतर माझा जो थिसिस साठीचा जो विषय होता तर त्या विषयाच्या रिलेटेड हेक्स मॅरियन रुसेल, आधी हेक्स इंडिया लिमिटेड ही जी कंपनी होती त्या कंपनीमध्ये त्याच प्रोजेक्टवरती काम चालू होतं. आणि ते काम चालू असल्यामुळे त्यांना लवकरात लवकर तिथे रिक्रुटमेंट करायची होती एका ऑफिसरची आणि ते शोधत होते. जेव्हा त्यांना कळलं की माझं काम त्याच्यावरती आहे तर त्यावेळेला मला इंटरव्ह्यूसाठी बोलावणं आलं आणि मी नुकताच म्हणजे थिसिस सबमिट केला होता आणि मला इंटरव्ह्यूचा कॉल आला. इंटरव्ह्यूसाठी मी हेक्समध्ये गेले. ऍक्च्युली त्यावेळेला माझ्या थिसिस सबमिशनच्या वेळेला मी प्रेग्नंट होते आणि मी तिथे इंटरव्ह्यूसाठी ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्यांनी माझा पहिला इंटरव्ह्यू प्लॅन केला. तो सक्सेसफुली पार पडल्यानंतर त्यांनी माझी कंडिशन बघितली की मी प्रेग्नंट आहे म्हणून त्यांनी माझा दुसरा इंटरव्ह्यू लगेचच त्याच दिवशी ठेवला आणि मला सांगितलं की तुम्ही थांबा. तो इंटरव्ह्यू झाल्यानंतर तिसरा इंटरव्ह्यू रिसर्च सेंटरच्या डायरेक्टर बरोबर होता. तर तो त्यांनी त्याच दिवशी प्लॅन केला की मॅडम तुम्ही थांबू शकता का. म्हटलं हो. तिसरा इंटरव्ह्यू त्या दिवशी लगेच झाला आणि चौथा इंटरव्ह्यू HR बरोबर होता. तोही त्याच दिवशी त्यांनी प्लॅन केला. क्या बात आहे. आणि अशा रीतीने फुल डे मध्ये माझे 4ही इंटरव्ह्यू माझी कंडिशन बघून त्यांनी कम्प्लीट केला. आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांनी मला इमिजिएटली त्याचा उत्तरही दिलं की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुम्ही केव्हा जॉईन करू शकता. क्या बात आहे. जबरदस्त. म्हणजे हे मला सांगावं असं वाटतं की महिलांच्या विषयी किंवा एखादी महिला गरोदर आहे किंवा प्रेग्नंट आहे तर तिच्या विषयी दाखवण्याचं जे सौजन्य आहे तर हे आपण तिथे बघायला पाहिजे की त्यांनी मला परत परत त्रास होऊ नये म्हणून जे ऑर्गनाईज केलं ते अतिशय वाखाणण्यासारखं आहे की एका दिवसामध्ये त्यांनी ते सगळं कम्प्लीट करून मला त्याचं उत्तर दिलं. मी सांगितलं की मी केव्हाही जॉईन होऊ शकते, लगेचच जॉईन होऊ शकते कारण मला थिसिस सबमिट झालेला आहे. आणि तेव्हा हसून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता नाही जॉईन करू शकत कारण तुमची डिलिव्हरी खूप जवळ आलेली आहे. तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही जेव्हा बाळ थोडंसं मोठं होईल तेव्हा जॉईन करा, आता तुम्ही करू नका. पण आम्ही तुमचं सिलेक्शन करून ठेवलेलं आहे, तुम्ही त्याच्यानंतर जॉईन करू शकता. वा, क्या बात आहे. हे सुद्धा फार महत्वाचं आहे की बिकॉज दे न्यू दॅट यू वर अबाउट टू डिलिव्हर इन प्रॉब्ली इन फ्यू डेज फ्यू मंथ्स बट दे वर रेडी टू वेट. हे फार महत्वाचं आहे. सिलेक्शन झाल्यानंतर आजच्या काळात जर आपण बघितलं तर कुठली कॉर्पोरेट कंपनी इमिजिएटली मागे लागते की हाऊ सून कॅन यू जॉईन. बरोबर. तिथं तरी तुम्हाला नुसतं सौजन्य दाखवलं नाही, 4 राऊंड एकत्र करण्याचं इंटरव्ह्यू, पण ते थांबायलाही तयार होते की अ न्यू रिक्रूट who is due for delivery, a lady, and they were ready absolutely to wait for you to deliver the baby, let that baby grow and then you can join. Correct. अतिशय सुरेख. खूपच सुंदर. आणि मग तुम्ही तिथं जॉईन केलं पाहिजे. हो, अशा रीतीने मग माझं डिलिव्हरी झाल्यानंतर 2.25 महिने होऊन गेल्यानंतर मग मी जॉईन केलं. तिथे पाळणाघराची पण सुविधा होती. वा, क्या बात आहे. त्याच्यापेक्षा काय मोठं पाहिजे. म्हणून मग मी माझ्या बाळाला म्हणजे प्राजक्ताला घेऊन तिथे मी जॉईन केलं. मला पाळणाघरामध्ये रोज घेऊन जात होते.
तिथे सर्व व्यवस्था, डॉक्टर वगैरे सर्व, कारण की फॉरेन कन्सर्न असल्यामुळे इट वॉज अ जर्मन कंपनी, तर त्याच्यामुळे खूप सुविधा एम्प्लॉईजसाठी सुंदर होत्या. त्याच्यामुळे मला त्याच्यासाठी काहीही त्रास झाला नाही. लंच टाईममध्ये, टी टाईममध्ये बाळाला भेटण्याची व्यवस्था होती, ते मी जाऊन भेटू शकत होते. आणि सगळं तिथे काहीही कॅरी करण्याची गरज नव्हती. बाळाच्या सगळ्या रिक्वायरमेंट्स, दूध किंवा थोडा मोठं झाल्यानंतर खिचडी वगैरे आपण जे सगळं देतो ते सगळं तिथे प्रोव्हाइड करण्यात येत होतं. त्याच्यामुळे आपण अगदी काळजी काहीही न करता सर्व अटेन्शन आपण आपल्या कामावरती देऊ शकतो, अशी व्यवस्था होती. हे फार महत्वाचं आहे. सच अ यंग बेबी. डेफिनेटली आईचा अर्धा जीव तिथं गुंतलेला असतोच की बाळ कसं असेल, झोपलं असेल का, भूक तर असेल लागली, आणि हे अतिशय नैसर्गिक आहे. इथे सर्व बायका बाळाला आंघोळ घालण्याची व्यवस्था, बाळाचे कपडे धुण्यासाठी मशीन वगैरे वगैरे सगळं, आणि अगदी लहान बेबीजना छोटे छोटे पाळणे वेगवेगळे ठेवलेले की दुसऱ्या छोट्या मुलांनी त्रास देऊ नये, त्याच्यासाठी वेगळी रूम छोट्या मुलांसाठी. ही सर्व व्यवस्था इतकी उत्कृष्ट होती की कुठल्याही आईला आपल्या बाळाची काळजी वाटू नये, आणि वाटलीच तर फोनची व्यवस्था होतीच, ते आईला बोलवून घ्यायचं. जर का झालं तर कॉल करून बोलवायचं की तुम्ही येऊन जरा बाळाला बघू असं. त्याच्यामुळे कुठल्याही आईला काळजी वाटणार नाही अशी व्यवस्था कंपनीने केली होती. ग्रेट. म्हणजे इट वॉज अ सिस्टम फ्रॉम ए टू ई, एंड टू एंड काळजी घेण्याचं हे होतं. म्हणजे यू कुड कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क डेडिकेटेडली. सुंदर, अतिशय सुंदर. तिकडचे अजून काही किस्से स्पेसिफिकली प्रोफेशनल फ्रंटवरचे? प्रोफेशनल फ्रंटवरती जसं मी म्हटलं की जर्मन कंपनी होती, तर सगळ्या प्रोसेसेस किंवा आपण म्हणतो ना आजकालच्या काळामध्ये SOPs, तर त्या खूप वेल डिफाईन्ड असतात आणि होत्या त्या काळात सुद्धा. तर माझ्या आयुष्यातला तो पहिलाच जॉब होता की कॉलेजमधून फ्रेशर म्हणायला हरकत नाही तसं जॉईन झाले होते. त्याच्यामुळे माझ्यासाठी तो खूप एनरिच अनुभव होता, कारण की जॉईन केल्याच अशा कंपनीमध्ये काम केल्यामुळे तुम्हाला कामाची सवय किंवा तुम्हाला जसं काही जसं SOPs वगैरे म्हटलं त्या पद्धतीने आणि खूप मेथॉडिकली, आणि तुमची क्वालिटी ऑफ वर्क आणि क्वांटिटी ऑफ वर्क हे सुद्धा सगळं मेजर्ड असतं. त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे काम करण्याची सवय अगदी पहिल्या नोकरीपासूनच लागली. सिस्टमॅटिक वर्क, खूप सिस्टमॅटिक वर्क, सगळं डिफाईन्ड असतं. तर त्याच्यामुळे तशी सवय अगदी पहिल्या दिवसापासूनच लागली की त्याचा मला वाटतंय माझ्या आयुष्यामध्ये आणि पुढच्या माझ्या प्रगतीमध्ये मला खूप फायदा झाला. निश्चित प्रश्नच येत नाही. ऍट द बिगिनिंग ऑफ द करिअर अशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि अशा कल्चरमधनं माणूस घडत गेलो की निश्चितच लॉंग टर्म मध्ये फायदा होतो. तुम्ही हा मॅम जो काळ म्हणताय पहिली जर्मन कंपनी, हा साधारण कधीचा काळ असेल? 88 मध्ये माझा हा जॉब सुरू झाला आणि साधारण 2च वर्षामध्ये म्हणजे 90 मध्ये त्यांनी मला फॉरेनला जाण्यासाठी सिलेक्ट केलं. 2च वर्षामध्ये माझा परफॉर्मन्स त्यांनी बघितल्यानंतर दे वर व्हेरी हॅपी. आणि त्या काळामध्ये मी ज्युनियर होते, कारण की माझा नवीन जॉब होता हा, म्हणजे आय वॉज ज्युनियर मोस्ट यू कॅन से. आणि त्या काळामध्ये फॉरेनला, आता तर खूप लोक फॉरेनला शिकायला जातात किंवा ट्रेनिंगला वगैरे जातात, हे खूप कॉमन आहे, पण त्या काळामध्ये हे कॉमन नव्हतं. फॉरेनला शिकायला जाणं किंवा ट्रेनिंगला जाणं हे त्या काळामध्ये खूप असं विशेष मानलं जायचं की अशी संधी मिळते म्हटल्यावर. आणि अशी संधी मला मिळाली की जी कंपनीमध्ये ऍक्च्युली खूप मोठ्या सिनियर पोझिशनच्या लोकांनाच मिळायची. तर त्यावेळेला माझं सिलेक्शन झालं, हे म्हणजे माझं भाग्य मी समजते. आणि ही जास्त कौतुकाची बाब की ज्युनियर लेवलला असूनही ही संधी इतक्या पटकन मिळाली. आणि मी सिलेक्ट होऊन म्हणजे अगदी पासपोर्ट काढण्यापासून ते हातामध्ये सर्व डॉक्युमेंट्स देण्यापर्यंत मला काहीही करावं लागलं नाही. कंपनीने सगळं हातात आणून दिलं. आणि मी जर्मनीला फ्रँकफर्टला गेले. तिथे हेक्सची आमची मेन जी कंपनी आहे ती फ्रँकफर्टला होती. तिथे माझ्या ट्रेनिंगची व्यवस्था केली गेली होती आणि तिथे मी 6 महिने राहिले. आणि तिथे मला पूर्णपणे रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्या युनिटमध्ये मी होते. तर रिसर्चच्या वेगवेगळ्या टेस्टिंग्स कशा करतात, त्याच्यानंतर आय वॉज इन टू ड्रग डेव्हलपमेंट, म्हणजे नवीन औषधं जी आपल्याला लागत राहतात, औषधं जी आपल्या माणसांसाठीची आणि व्हेटरनरीसाठी सुद्धा. म्हणजे आय एम अ व्हेटरनरियन, आय हॅव वर्कड इन बोथ द एरियाज, म्हणजे जिथे माणसांसाठी ड्रग्स डेव्हलप होतात आणि प्राण्यांसाठी सुद्धा. तर त्याच्या डेव्हलपमेंटच्या प्रोसेसेस काय असतात या सगळं शिकण्याची संधी मला जर्मनीमध्ये मिळाली. आणि तिथून शिकून आल्यानंतर ते एस्टॅब्लिश करण्याचं काम मी
माझ्या रिसर्च सेंटरमध्ये माझ्या डिपार्टमेंटमध्ये केलं Great. आणि दॅट वॉज अ व्हेरी परत एकदा खूपच अनुभव मला तिथे मिळाले चांगले चांगले. तिथल्या लोकांशी संपर्क, लोकांचं हे तुम्ही 90 साली म्हणताय जर्मनीला मी गेलो. हो 90 साली साधारण किती 2-2.5 वर्ष जर्मनीला होतात? नाही, मी 6 महिने होते जर्मनीला. आणि तिथे जे ट्रेनिंग मिळालं त्याचं सगळं एस्टॅब्लिशमेंट इथे करण्याची जबाबदारी माझ्यावरती होती. अच्छा, म्हणजे यू आर हेडिंग दॅट. हो, म्हणजे ते प्रोसेसेस सगळ्या डेव्हलप करायचे. आणि मग तिथपासून तो प्रवास सुरू झाला. मग तिथून तो प्रवास सुरू झाला आणि नोकरीमधला मला म्हणजे व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स पूर्ण नोकरीच्या कालावधीत मला असा आला की प्रत्येक 2 ते 3 वर्षानंतर मला नवीन नवीन प्रोजेक्ट्सवरती काम करायला मिळालं. कारण की 2-3 वर्षानंतर तेच काम केलं की मला थोडासा कंटाळा यायचा. मला असं वाटायचं की आता थोडंसं मोनोटोनस होतंय का काम, काहीतरी बदल पाहिजे किंवा काहीतरी. आणि असा विचार मनात यायला आणि माझ्याकडे नवीन प्रोजेक्ट यायला एकच वेळ व्हायची. आणि देन अगेन परत लाईक की अरे नवीन प्रोजेक्ट आहे आणि आपल्याला आता ह्याच्यावरती भरपूर काम करायला मिळणार आहे, हा आनंद असायचा आणि त्याच्यावरती मग काम केलं जायचं. ह्याचा मोबदला म्हणजे दर 2 ते 3 वर्षांनी माझ्या कंपनीमध्ये मला प्रमोशन्स मिळत गेली. क्या बात, जबरदस्त. विच इज व्हेरी डिफिकल्ट. लोकांना 5-6 वर्ष वाट बघावी लागते, पण माझ्या करिअरमध्ये ते मला नेहमी मिळत गेलं. म्हणजे नुसतं रिज्युमिनेशन नव्हतं दर 2-2.5 वर्षांनी, नवीन प्रोजेक्ट्स नव्हते. सो तुमचा परफॉर्मन्स बघून त्यावर प्रमोशन येईल. हो, फॅन्टॅस्टिक. ही फार मोठी अचीवमेंट आहे, कारण हे प्रत्येकाला नाही साध्य करता येत. म्हणजे तसंच डेडिकेशन, कमिटमेंटही लागते. बरोबर, त्याच्याशिवाय हे होतही नाही. मॅम, अगदी थोडक्यात संपूर्ण नोकरीच्या काळात जशा आता मी सांगितल्या संधी, ज्या संधी आल्या त्या तुम्ही ग्रॅब केल्या, त्या उचलल्या तुम्ही आणि त्याचं सोनं केलं. पण त्याचबरोबर निश्चितपणे अडचणी आल्या असतील. तर काही अशा विशेष अडचणी आठवतात का की ज्याच्यामुळे तुम्हाला शिकायला खूप मिळालं? हो, म्हणजे ती अडचण किंवा संधी असं आपण दोन्ही म्हणू शकतो. हेक्स्ट कंपनी आमची जी आहे ती मुलुंडला होती. मुलुंडमधून साधारण 98 नंतर म्हणजे 2000च्या काळामध्ये जर्मन कंपनीने हळूहळू त्यांचे स्टेक्स कमी करायला सुरुवात केली आणि त्यांना हळूहळू आमचं जवळजवळ 3000 वर्कर्स असतील एवढं मोठं युनिट होतं. कारण की नुसतंच रिसर्च नाही, तर तिथे प्रोडक्शन सेंटर पण होते. म्हणजे वेगवेगळे औषधं, गोळ्या, इंजेक्शन्स वगैरे सगळं बनायचं. तर ते युनिट त्यांनी बंद करायचं ठरवलं आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी शिफ्ट झालं. फक्त रिसर्च सेंटर त्यांनी पुढील 2 वर्ष मुलुंडला ठेवलं होतं, पण ते 2 वर्षानंतर तिथून हलवण्यात येणार होतं. कारण की तिथे सगळ्या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस डेव्हलप होत होते. तर तिथे रिसर्च सेंटर पुढे अजून चालणार नाही हे माहित होतं आणि एके दिवशी असा डिसिजन आला की हेक्स्ट मॅरियन रुसेलनी त्यांचे स्टेक्स काढून ती कंपनी त्यांना आता दुसऱ्या कोणाला तरी द्यायची आहे. त्यावेळेला पिरामल केम इन टू द पिक्चर आणि त्यांनी ते रिसर्च सेंटर पूर्णपणे विकत घेतलं. त्याच्या आधी VRS देणार असं चालू होतं, परंतु प्रोडक्शनवाल्या लोकांना VRS मिळाली पण रिसर्चवाल्या लोकांना नाही. आणि पिरामलनी सांगितलं की आम्ही नुसती बिल्डिंग नाही तर आम्हाला सायंटिस्ट सगळे घ्यायचे आहेत, त्याच्या सकट आम्ही ते घेणार आहे. म्हणून आम्ही ट्रान्सफर झालो पिरामल हेल्थ केअर मध्ये. तर हे एक ट्रान्झिशन होतं. त्याचबरोबर काही वर्षानंतर तिथे रिसर्च सेंटर चालवणं शक्य नसल्यामुळे हे रिसर्च सेंटर गोरेगावला निर्लॉन कॉम्प्लेक्स मध्ये शिफ्ट झालं. ते 2004 साली. तर 2004 साली ते शिफ्ट झालं, पण त्याच्या आधी निर्लॉन कॉम्प्लेक्स मध्ये अजिबात सुद्धा काहीही व्यवस्था नव्हती. तर रिसर्च सेंटर हे निर्लॉन कॉम्प्लेक्स मध्ये बांधलं गेलं. त्याचं काम हे 2 वर्ष चालू होतं. 2002च्या आधीपासून 2004 पर्यंत जवळजवळ 2 वर्ष ते रिसर्च सेंटर बांधण्यात आलं. तर ते जेव्हा बांधणं सुरू होतं तर त्याचा मला प्रचंड फायदा असा झाला की मी जे ॲनिमल हाऊस बघत होते की ज्याच्यावरती पूर्ण सगळ्या हे केल्या जातात, प्रयोग केले जातात, तर ते एक मोठं एक डिपार्टमेंट असतं जे पूर्ण रिसर्च सेंटर मधलं अतिशय महत्वाचं. म्हणजे आपण जसं म्हणतो की ICCU किंवा अतिदक्षता विभाग जसा हॉस्पिटलचा असतो त्याही पेक्षा जास्त रिक्वायरमेंट असलेलं हे युनिट असतं आणि ते मी हेडिंग करत होते. ते शिफ्ट करायचं म्हणजे अतिशय त्रासदायक काम होतं. तर ते तिथे बांधायचं. तर माझे जे MD होते त्यांनी ती पूर्ण अथॉरिटी माझ्याकडे दिली होती की स्मिता, ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आपण आता शिफ्ट होतोच आहे, तर अद्ययावत स्टेट ऑफ द आर्ट ॲनिमल हाऊस आपल्याला बांधायचं आहे जे भारतामध्ये आपल्या सगळ्यात पहिल्या नंबरचं असेल, उत्कृष्ट असेल.
तर अशी फॅसिलिटी आपल्याला निर्माण करायची आहे, तर त्याच्यासाठी तुला जेही काही लागेल ते मी द्यायला तयार आहे, परंतु काय तुला लागणार आहे ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जबरदस्त. ते तू शोधून काढायचं आहेस. अप्रतिम अप्रतिम. तर ही रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा मिळाली त्याच्यानंतर माझं अनुभव संपन्न जे मी म्हणेन आयुष्यामध्ये जो मला जी अपॉर्च्युनिटी मिळाली दॅट वॉज ग्रेट. फॅन्टॅस्टिक. पण 2 वर्ष जे बांधकाम चालू होतं त्याच्यानंतर प्रत्यक्ष तुम्हाला तिकडे काम करण्याची संधी मिळाली, हे खरोखर वाखाणण्याचं. म्हणजे तिथे कुदळ आणण्यापासून ते डिपार्टमेंट म्हणजे पूर्ण बिल्डिंग उभी राहीपर्यंत मी मुलुंड आणि गोरेगाव हे रेग्युलरली करत होते. मुलुंडचं ऑफिस सांभाळून गोरेगावला व्हिजिट करणं आणि मला जी जी रिक्वायरमेंट आहे ती इंजिनियर्स बसून आर्किटेक्ट बरोबर बसून त्यांच्या बरोबर बसून ते डेव्हलप करणं पूर्णपणे आणि असं उभारणं याचा मला अनुभव मिळाला पूर्णपणे. ग्रेट. म्हणजे तिथे सुद्धा तुम्ही एंड टू एंड सामील होतात. हो. अगदी म्हणजे पहिल्या दगड ठेवण्या प्रोसेस पासून ते तुमच्या सगळ्या रिक्वायरमेंट पूर्ण होऊन ते उभं राहून फंक्शन होईपर्यंत. जबरदस्त. हे सगळं झालं नोकरीच्या बाबतीत. म्हणजे आज आम्हाला कळलं डॉक्टर स्मिता तनखीवाले यांनी रिसर्चर किंवा सायंटिस्ट किंवा एक वेटरनरी डॉक्टर म्हणून काय त्यांच्या आयुष्यात घडवलं, काय मिळवलं, काय काय किमया केली. पण तुम्ही एक अप्रतिम काउन्सिलर, फिंगरप्रिंट अॅनालिस्ट म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहात आणि तो तुमचा आताचा व्यवसाय जो तुम्ही आणि प्रमोद सर मिळून करता आणि तुमच्या काउन्सिलिंगचे अनुभव आम्ही तुमच्या बिझनेस प्रेझेंटेशन मधून ऐकलेले, पण ते अगदीच थोडक्यात आहे. आज गप्पा मारताना त्याबद्दल जरा जास्त जाणून घ्यायला आवडेल. तर माझा याच्यातला पहिला प्रश्न असा आहे की या क्षेत्राकडे कशा वळलात आणि फिंगरप्रिंट अॅनालिस्ट आपण व्हावं आणि लोकांची काउन्सिलिंग करावं असं का वाटलं? त्याच्या आधी थोडंसं कव्हर करीन आणि मग त्या प्रश्नाकडे येईल. जवळजवळ 10 वर्ष मी इथून कल्याणवरतून रोज गोरेगावला प्रवास करत होते. बरोबर. आणि म्हणजे तिथे खूप सगळी प्रगती जरी झालेली असली तरी सुद्धा 2014च्या सुमारास म्हणजे 10 वर्षानंतर रोजचा प्रवास बरोबर इथून आणि पूर्ण रस्त्यावरती डेव्हलपमेंटचे कामं चालू होते, त्याच्यामुळे मला जायला यायला खूप त्या मानाने त्रास व्हायचा. कारण की नंतर मी बाय रोड प्रवास करत होते, त्याच्या आधी ट्रेननी करत होते. तर जवळजवळ येण्यासाठी 2 ते 3 तास लागायचे, जायला 2 तास लागायचे आणि 9 ते 10 तासाचं रोजचं वर्किंग शेड्यूल असायचं. तर म्हणजे दिवसातला खूप सारा वेळ हा जवळजवळ घरी यायला 8-9 पण कधी कधी व्हायचे, खूप लागत होता. तर आणि कंपनीचेही काही डिसिजन्स असे होते की नंतर ग्रोथ नव्हती कंपनीची पण जास्त आणि त्यांनी पण थोडंसं काढता पाय घ्यायचं ठरवलं होतं. मग 14च्या सुमारास 2014ला रिटायरमेंट घेतली. अच्छा. बर. आणि रिटायरमेंट घेतल्यानंतर काही 1-2 महिने गेल्यानंतर आयुष्य इतके वर्ष जे धकाधकीचं होतं आणि जे चॅलेंजिंग होतं, तर नुसतं बसणं तर शक्य नव्हतं. बरोबर. आणि नुसतं बसणं शक्य नव्हतं म्हटल्यावरती मग विचार करत होतो की काहीतरी करायचं आहे आपल्याला. बरोबर. तर काहीतरी करायचं आहे. अशाच वेळेला एका एक्झिबिशनला गेलो होतो आणि एका एक्झिबिशन मध्ये आम्हाला हे फिंगरप्रिंट अनालिसिस आणि ह्याच्याविषयीची माहिती मिळाली. तर ती खूप इंटरेस्टिंग वाटली. आणि मग ती इंटरेस्टिंग वाटल्यानंतर ॲज सच रिसर्च मध्ये जवळजवळ 30 वर्ष काम केल्यानंतर चालना असतेच, मेंदू चक्र फिरायला लागली की नक्की हे काय आहे, कारण तोपर्यंत हे काहीही माहित नव्हतं. मग ह्याच्यावरती पूर्णपणे अभ्यास केला, याची पूर्ण माहिती मिळवली आणि ती खूप इंटरेस्टिंग वाटल्यानंतर मग ठरवलं की आपण ह्या विषयामध्ये काही करू शकतो का. आणि मग त्याची सगळी माहिती काढल्यानंतर आम्ही याच्यावरती काम करायला सुरुवात केली आणि मग आम्ही ह्या व्यवसायामध्ये शिरलो. अच्छा. म्हणजे आज आम्ही तो ब्रेन चेकर हा एवढा मोठा ब्रँड बघतो, त्याची सुरुवात 10 वर्षांपूर्वी झालेली एका एक्झिबिशन मध्ये. आणि अर्थात तुमच्यातला रिसर्चर जागा झाला, स्टुडियस स्मिता मॅम मी विचारायला सुरुवात केली आणि सगळा पूर्ण रिसर्च झाल्यानंतर की बाबा हा विषय खरंच इतका चांगला आहे की त्यात आपण गेलो पाहिजे आणि हा विषय शिकून पुढे आपल्याला नेला पाहिजे असं तुम्हाला तिथं वाटतं. बरोबर. कारण की हा शेवटी एखाद्या विद्यार्थ्याचा किंवा कुठल्याही एखाद्या
माणसाचा की जेव्हा आपल्याकडे सल्ला घ्यायला आलाय त्याला चुकूनही चुकीचा सल्ला दिला गेला नाही पाहिजे. कारण की ते आपल्याकडे मोठ्या आशेने आलेले आहेत. एखादा स्टुडंट 10वी-12वी नंतर काय त्याच्या भवितव्य ठरवत असतो आणि त्यावेळेला जर का आपण त्याला बरोबर सल्ला देऊ शकलो नाही तर फायदा नाही. हा सल्ला बरोबर मिळतो आहे की नाही या रिपोर्टद्वारे ह्याची आधी आम्ही टेस्ट घेतली. बरोबर. जवळजवळ 25 ते 30 रिपोर्ट घरातच केले. अच्छा, बर, क्या बात, जबरदस्त. आणि घरामधल्या लोकांचे आपल्याला माहिती आहे त्यांची प्रगती कशी झाली आहे किंवा त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत त्यांच्याशी हा रिपोर्ट जुळतो आहे का, बरोबर, याचा अनालिसिस केलं. आणि जेव्हा हे अनालिसिस पटलं 95 ते 98%, 100% जुळतंय हे जेव्हा पटलं त्याच्यानंतरच याची सुरुवात बाहेरच्या लोकांसाठी काउन्सिलिंगला करायला सुरुवात करून केली. अच्छा, म्हणजे हे सगळे अनालिसिस झाल्यानंतर जेव्हा आतल्या रिसर्चरला हे पटलं की आता मी या क्षेत्रात काउन्सिलर म्हणून येऊ शकते आणि लोकांनी काउन्सिलिंग करण्याची ही योग्य वेळ आहे किंवा हे आपण प्रोफेशन म्हणून निवडलं पाहिजे नोकरीनंतर, हा तेव्हा तुमचा निर्णय झाला. करेक्ट. ग्रेट मॅम. ऐकून फारच हे वाटलं. आतापर्यंत माझ्यामध्ये साधारणपणे 1700-1800 काउन्सिलिंग तुम्ही केलेले आहेत आणि वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांच्या काउन्सिलिंग केलेलं आहे. तर त्यातले काही असे इंटरेस्टिंग अनुभव आठवतात? इंटरेस्टिंग अनुभव तर खूप आहेत. जास्त जर का सांगायचं म्हटलं तर कदाचित आपल्या मुलाखतीचा टाइम जास्त होईल. एखाद दोन उदाहरणं मी घेऊ शकते की एक फॅमिली माझ्याकडे आलेली होती. मुलगा 10वी मध्ये होता आणि डिसेंबर एंडची वेळ होती, म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च मध्ये 10वीच्या परीक्षा असतात आणि मुलाला कंटिन्युअसली गणितामध्ये 5 ते 6 मार्क मिळत होते आणि प्रत्येक वेळेला तो त्याच्यामध्ये नापास होत होता. आणि चांगली फॅमिली, चांगल्या घरातला मुलगा, आई वडील चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करणारे, म्हणजे फॉरेन कन्सर्न मध्ये काम करणारे, तर अशा फॅमिलीतला मुलगा जर का 10वी पास होऊ झाला नाही तर त्याचं भवितव्य काय, असा प्रश्न घेऊन ते आमच्याकडे आलेले होते. आणि तो प्रश्न खरोखरच सिरियस होता की खरंच त्या व्यक्तीचं काय होईल, त्या मुलाचं काय होईल. मग त्यांना आम्ही काउन्सिलिंग करून पहिल्यांदा शांत केलं, कारण प्रचंड टेन्शन मध्ये ते होते. त्यांना सांगितलं की आपल्याला नक्कीच मार्गदर्शन ह्या टेस्टद्वारे मिळू शकतं. आणि मग ती त्यांची टेस्ट करून जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा रिपोर्ट खूप आश्चर्यजनक होता. कारण की ह्या रिपोर्टमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात. मुलाचे अष्टपैलू, त्याच्यानंतर त्याचं भाषेवरचं प्रभुत्व, गणित, लॉजिक किंवा अनेक वेगवेगळे पैलू. तर ते गणिताविषयी स्पेसिफिकली सांगायचं झालं कारण त्यांना प्रॉब्लेम तो होता. तर जेव्हा हे लक्षात आलं तर त्याच्यावरती ती स्ट्रेंथ, म्हणजे त्याच्याकडे ती समजण्याची पॉवर आपण जी म्हणतो किंवा कॅलिबर जे म्हणतो ते प्रचंड होतं, चांगलं होतं रिपोर्ट प्रमाणे. आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला रिझल्ट मिळत होते. तर मग असं का, तर मग हे असं का हे विचारण्यासाठी आम्ही परत काउन्सिलिंग त्यांच्यासाठी ठेवलं होतं. त्यांच्याशी नीट गप्पा गोष्टी केल्या किंवा माहिती मिळवली. तेव्हा असं लक्षात आलं की त्यांना त्याच्यावरती जास्त वेळ देता येत नव्हता आधी. साधारण 5वी पासून 10वी पर्यंत थोडासा तो विषय कच्चा राहत गेला, त्याला काही समजलं नाही, ते तसंच सोडलं गेलं. आणि त्यामुळे तो 10वी पर्यंत त्याचा जो बेस आहे तो पक्का झालेला नाहीये, त्याच्यामुळे त्याला मार्क मिळत नाहीये. तर ह्याच्यावरती आता उपाय काय, तर उपाय म्हणजे की आता जर का त्याला, कारण की त्याच्या मेंदूची ती शक्ती आहे. बरोबर म्हणजे हे आम्हाला रिपोर्ट मधून दिसत होतं की असं नाही की त्याला ते समजणार नाही, फक्त आता आपल्याला त्याच्याकडून ते करून घेणं भाग आहे. मग त्याच्यावरती उपाय करून आपण ते त्याच्याकडून एक चांगल्या सरांच्याकडे पाठवून त्याच्याकडून ते करून घेतलं. रोज 2 तास गणितासाठी वेळ देऊन 2 महिन्यामध्ये त्याची तयारी करून घेतली. परीक्षा जेव्हा जवळ आली तेव्हा तो मुलगा म्हणाला की आई बाबा मला गणितामध्ये 80 मार्क मिळतील. एवढा कॉन्फिडन्स त्याला आला. आई वडिलांना तो कॉन्फिडन्स आलेला नव्हता. त्यांना वाटत होतं की तो पास झाला तरी ठीक आहे. नंतर परीक्षा झाली, रिझल्ट आला. रिझल्ट आल्यानंतर ते एवढा मोठा पेढ्याचा बॉक्स घेऊन घरी आले. आम्ही खूप क्युरियस होतो की काय झालाय त्याचा रिझल्ट. त्यांनी सांगितलं की मुलाला गणितामध्ये 80% आणि ओव्हरऑल 78% मार्क मिळवून मुलगा 10वी पास झालेला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय, मी समजू शकतो एक काउन्सिलर म्हणून तुम्हाला काय धन्यता वाटली असेल किंवा किती बरं वाटलं असेल. कारण तुमचं काउन्सिलिंग आणि त्याच्यानंतर दिलेला उपचार सायकोलॉजिकल बेस्डवर हा काम करून गेला आणि डेफिनेटली आई वडील पण सुखावले आणि मुलगाही सुटला. कारण हा कॉन्फिडन्स जन्माचा येऊन गेला. कारण की तो जर का 10वी पास झाला नसता किंवा तो कॉन्फिडन्स त्यावेळेला आला नसता तर आज त्या मुलाचं आयुष्य कुठल्या तरी दुसऱ्या वाटेवरती असतं आणि आज तो मुलगा
चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन छान प्रगती करतो आहे. सुरेख. म्हणजे ह्या टेस्ट विषयी जे मी म्हटलं होतं की जर मी रिसर्च केलं आणि त्याच्यानंतर जो मला अनुभव आला किंवा कॉन्फिडन्स आला तर तो ह्या मुलाच्या द्वारे अजून एक प्रूव्ह झाला. आणि अशा माझ्याकडे अनेक केसेस आहेत वेगवेगळ्या विषयावरच्या की ज्याच्यामध्ये त्यांना 100% फायदा झालेला आहे. ग्रेट. मित्रांनो, मी जसं इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला म्हटलं होतं की डॉक्टर स्मिता तनखीवाले आपण यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आणि फिंगरप्रिंट अनालिस्ट म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्यातला फक्त एक किस्सा आपण आता ऐकला आणि असे किस्से त्यांच्याकडे आहेत. फिंगरप्रिंट अनालिसिसवर जर अशा अजून गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर डॉक्टर स्मिता तनखीवाले यांना प्रत्यक्ष रूपाने लवकरात लवकर भेटा आणि समजून घ्या डर्माटोग्राफिक्स म्हणजे फिंगरप्रिंट अनालिसिस काय. आपण पुढे जाऊया. अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. मॅम, अगदी थोडक्यात मोकळ्या जेव्हा असतात, आता मोकळा वेळ असतो असं म्हणायला हरकत नाही कारण नोकरीचं प्रेशर नाही, तर आवडीनिवडी किंवा छंद वेगवेगळे जे आहेत ते कसे रूप असतात? वाचनाची आवड आहे. नंतर युट्यूबवरतून बरीचशी माहिती गोळा करण्याचा पण छंद आहे. क्या बात आहे, जबरदस्त. म्हणजे नवीन नवीन काही जर का असेल तर ती शिकण्याची हौस आहे. त्याच्यानंतर सतत शिकत राहणे हा माझा छंद आहे. मला ते आवडतं. कोविडच्या काळामध्ये मी ग्राफॉलॉजी शिकले. सुरेख सुरेख. त्याचा मी कोर्स केला पूर्णपणे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या कुकिंग रिलेटेड म्हणजे रेसिपीज करणं हा सुद्धा माझा छंद आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा मी काहीतरी नवीन नवीन नेहमी वाचत असते किंवा ऐकत असते आणि त्याचाही प्रयोग लोकांवरती घरातल्या करत असते. वा वा, सुरेख. हे ऐकून तुला बरं वाटलं. थोडक्यात तुमच्यातला रिसर्चर हा कायम जागा असतो, त्यामुळे तुम्ही स्टुडियस असता आणि काहीही नवीन असेल तर ते शिकण्याची उत्सुकता असते. नुसती उत्सुकता नसते तर आत्मसात करून त्याच्यावर प्रयोगही करून तुम्ही बघता प्रत्यक्ष आयुष्यात. अप्रतिम. मॅम, आपण अतिशय शेवटच्या टप्प्यात आहोत. नेटवर्किंग फोरमवर तुम्ही बराच काळ आहात, तर नेटवर्किंग फोरमचे फायदे अगदी जाता जाता आमच्या सगळ्या मेंबर्ससाठी सांगा. थोडक्यात सांगायचं झालं तर एक सांगेन की मी रिसर्च मध्ये माझं करिअर जे झालं एनरिच करिअर झालं पण माझी नोकरी होती. नोकरीमध्ये मी खूप ॲक्युरेट्स म्हणतात तसंच की मी खूप काय काय मिळवलं. माझ्या नोकरीच्या करिअरमध्ये मी अब्दुल कलामांना भेटले, डॉक्टर रघुनाथ माशेलकर जे हळदीचं पेटंट आपल्या भारतासाठी घेतलं त्यांना भेटले, किंवा फॉरेन मधले जे रिसर्चर्स आहेत की जे त्या त्या क्षेत्रातले अतिशय महत्वाचे म्हणजे बॉब चौधरी म्हणा की जे कॅन्सर रिसर्चसाठी, किंवा सर मायनी हे आर्थरायटिससाठी अतिशय जगप्रसिद्ध सायंटिस्ट आहेत. तर अशा सायंटिस्ट लोकांच्या बरोबर भेट होणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांच्याशी मीटिंग्स करणे किंवा ही संधी माझ्या आयुष्यात मला मिळाली. हे सगळं जरी असलं तरी जेव्हा ते करिअर संपलं आणि त्याच्यानंतर आम्ही बिझनेसमध्ये आलो, बिझनेसमध्ये जेव्हा आलो तेव्हा बिझनेस हा आमचा पोर्टफोलिओ आधी कधीच नव्हता. नक्कीच आमच्यासाठी हे सगळं नवीन होतं. आणि जेव्हा आम्ही ह्या करिअरला किंवा बिझनेसला सुरुवात केली तेव्हा ती कुठून करायची किंवा कशी करायची याचा काहीच अनुभव नव्हता. तर मग अशा वेळेला आम्हाला एका बिझनेस नेटवर्किंग फोरमची ओळख झाली. त्याचं नाव होतं मी उद्योजक, आणि तिथे आम्ही जॉईन झालो. आणि मग बिझनेस वाढवण्यासाठी याचा कसा उपयोग होतो किंवा याचा आपण कशा रीतीने फायदा करून घेऊ शकतो याचं आकलन झालं. आणि त्यानंतर कळलं की हे आपला बिझनेस वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त साधन आहे. निश्चितपणे प्रश्न. आणि तिथून मग आमच्या नेटवर्किंग फोरमची सुरुवात झाली. त्याच्यानंतर आता मी सॅटर्डे क्लबची पण मेंबर आहे. आणि अतिशय आपला जो BBNG आहे की जे आपला फोरम आहे त्याच्यासाठी आपण जी आता कामं करत आहोत किंवा काय आम्ही एन्जॉय करतो आहे, तर त्याचं पण आता मी मेंबर आहे. तर हे जॉईन केल्यानंतर लक्षात आलं की हे अतिशय जरुरी आहे आपला बिझनेस वाढवण्यासाठी. कारण की नोकरीमध्ये मी माझ्या फक्त फील्डच्या लोकांना ओळखत होते, म्हणजे सायंटिस्ट म्हणा, डॉक्टर्स म्हणा किंवा वेगवेगळ्या. पण जेव्हा बिझनेस करतो तेव्हा तुम्ही त्या पलीकडे जाऊन तुम्हाला सर्व प्रकारच्या फील्डच्या लोकांना भेटावं लागतं आणि त्या लोकांची ओळख करून घ्यावी लागते, त्या लोकांना समजून घ्यायला लागतं आणि तिथे बिझनेस करायला लागतो. तर ते फक्त आणि फक्त माझ्या मते
या बिझनेस फोरममुळे होऊ शकतो. कारण एक नक्कीच. बिझनेस फोरम तुम्हाला अनेक बिझनेसमनची ओळख करून देतो आणि तुमच्या अपॉर्च्युनिटीज किंवा तुमचे बिझनेस करण्याचे दरवाजे तिथेच ओपन होतात. दादा मी असं म्हणेन कक्षा आपल्या खूप कक्षा रुंद खूप होतात रुंद होतात. आणि आपल्या लर्निंग एक्सपिरियन्सेस. बरोबर. नक्कीच मॅम. आणि तुम्ही पहिल्या महिला चॅप्टर हेड होत्या कल्याण चॅप्टरचा. तुम्ही तो प्रवास बघितला जो आम्ही प्रमोद सरांकडे ऐकला, म्हणून मी त्यात जास्त जात नाही. ते स्ट्रगल सगळं तुम्ही केलेलं आहे आणि तिकडनं आज जो कल्याण चॅप्टर दिसतो त्यात निश्चितच तुमचंही श्रेय आहे. मित्रांनो, शेवटचा टप्पा आपण रॅपिड फायर राऊंडला सुरुवात करणार आहोत. आत्तापर्यंत फार मस्त गप्पा झालेल्या आहेत. मॅमनी वेगवेगळे किस्से सांगितले, त्यांचे अनुभव शेअर केलेले आहेत आणि आय एम व्हेरी शुअर अबाउट इट की आपल्याला या सगळ्या गप्पांमधून स्मिता मॅम कशा आहेत हे व्यक्तिगत रूपात आणि व्यावसायिक रूपात ओळखता आलं असेल. रॅपिड फायर राऊंडकडे बोलूयात. मॅम, मी तुम्हाला 10 प्रश्न विचारेन आणि तुम्हाला त्याची जी उत्तरं सुचतील ती पटकन द्यायची. बरं, सुरुवात करूयात. हो. ग्रेट. स्मिता मॅम कोणाला स्वतःचा आदर्श मानतात? डॉक्टर अब्दुल कलाम. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. नोकरी करणं कठीण आहे का प्रोफेशनल काउन्सिलिंग? नोकरी. एका रिसर्चरकडनं अपेक्षित होतं. भांडण झालं तर कोण जास्त रागवतं, तुम्ही का प्रमोद सर? मी. खायला जास्त आवडतं का खायला घालायला? खायला घालायला. वा वा वा. आणि हा मी अनुभव घेतलेला आहे त्यामुळे मी निश्चितपणे याच्याबद्दल सांगू शकतो. टाइमपास म्हणून काय जास्त आवडतं? पुस्तक वाचायला, चिकू बरोबर वेळ घालवायला का प्रमोद सरांना घेऊन फिरायला जायला? खरं तर उत्तरं तिन्ही आहेत. वेळेप्रमाणे. अच्छा, म्हणजे वेळेप्रमाणे तो निर्णय बदलू शकतो. हो. क्या बात आहे, जबरदस्त. चॅप्टर हेड शिवाय कोणता हुद्दा आवडेल? गार्डियन का सेक्रेटरी? गार्डियन. पालकमंत्री जिंदाबाद. कोणाची समजूत घालणं जास्त कठीण आहे? परत हा एक गुगली आहे. प्रमोद सर, प्राजक्ता का साहिल? साहिल. डॉक्टर किंवा डॉक्टर. खूप टेन्शन आलं तर स्मिता मॅडम काय करतील? सिनेमा पाहतील, झोपतील का एकट्याच कुठे निवांत जागी जाऊन बसतील? निवांत जागी बसणे. स्मिता मॅडम जास्त कुठं रमतात? नेटवर्किंग कलिग्स बरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर तर नातेवाईकांना? मित्रमैत्रिणी. क्या बात आहे, जबरदस्त. आणि शेवटचा प्रश्न, काउन्सिलर झाल्या नसत्या तर स्मिता मॅडम काय असत्या? एक गृहिणी, सायकोलॉजिस्ट का एखाद्या ट्युशन क्लासमध्ये प्रोफेसर? गृहिणी. गृहिणी. Yes. वा, फॉर अ चेंज. हे उत्तर मला अपेक्षित नव्हतं. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही अतिशय दिलखुलासपणे उत्तर दिली. मित्रांनो, अशा प्रकारे आपली रॅपिड फायर राऊंड संपली. आपण या भागात स्मिता तनखीवाले यांच्याबरोबर अतिशय मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यांनी आपल्या सगळ्या प्रश्नांची अतिशय रंगतदारपणे उत्तरं दिली आणि एका रिसर्चरचा, एका सायंटिस्टचा, एका वेटरनरी डॉक्टरचा आणि एका प्रोफेशनल काउन्सिलरचा प्रवास आपण अतिशय जवळून ऐकला आणि अनुभवला. याप्रमाणेच पुढील भागात आपण एका नव्या मेंबर बरोबर भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. मॅम, तुम्ही आज वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. पुढील भागात परत एकदा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.